कसे लेकरं बाळ शाळातल्या मुली कशा येणार? लोकांच्या काही अडचणी, कोणाचं काय म्हातारे माझं सटका सुटका आहे का व्यवस्थित रस्त्याला जागा इथं? आमच्या इथे ना रस्त्याचा मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. त्यांनी जे ड्रेनेज लाईन खणली होती ती दुसरी लाईन खणली मिडलची, त्याच्याने जी माती होती ती वर आली, त्याच्यामुळे तो होता पहिला मुरुम तो पूर्ण हे झालेला आहे. कोपरगाव शहरातील समतानगर परिसरातील रस्त्यांची सध्या अत्यंत दुरावस्था झाली असून नागरिकांना रोजच मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. नगर परिषदेच्या वतीने या भागात भूमिगत गटारीचे काम सुरू आहे. मात्र काम पूर्ण झाल्यानंतर रस्ता पूर्ववत करण्याची जबाबदारी संबंधित ठेकेदारावर असतानाही ती योग्य पद्धतीने पार पाडली जात नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार भूमिगत गटारीसाठी रस्ते खोदल्यानंतर ठेकेदाराकडून काही ठिकाणीच केवळ वरवर खडी मुरुम टाकून तात्पुरती सोय केली जात आहे. त्यामुळे रस्त्यावर खड्डे, उंच सखल भाग आणि माती असल्याने पाऊस पडल्यानंतर चिखल होतो. परिणामी वाहन चालक, पादचारी, ज्येष्ठ नागरिक तसेच शालेय विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. काही भागात संबंधित ठेकेदाराने ड्रेनेज लाईन खोदून त्यावर मुरुम टाकला आणि पुन्हा तीच लाईन खोदून त्यावर काळी माती टाकल्याने पाऊस पडल्यानंतर संपूर्ण परिसर चिखलमय झाला आहे. समतानगर परिसरात यापूर्वी रस्त्यांची सुविधा नव्हती. स्थानिक नागरिकांनी सातत्याने मागणी केल्यानंतर लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यामुळे या भागात काँक्रीटचे रस्ते करण्यात आले. मात्र आता भूमिगत गटारीच्या कामासाठी हेच रस्ते पुन्हा खोदण्यात आले असून त्यांची योग्य प्रकारे दुरुस्त न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. संबंधित कामाच्या अंदाजपत्रकात रस्ता पूर्ववत करून देण्याची स्पष्ट तरतूद असल्याचे सांगितले जात आहे. मात्र काँक्रीटचे रस्ते फोडल्यानंतर संबंधित ठेकेदाराने ते पूर्ववत केलेले नाही. त्यामुळे रस्त्यावर पडलेल्या मातीमुळे पाऊस पडल्यानंतर चिखल होत असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. नगर परिषद प्रशासनाने संबंधित ठेकेदाराकडून दर्जेदार काम करून घ्यावे, रस्ते मूळ स्थितीत पुनर्स्थापित करावे आणि नागरिकांना होणारा त्रास तातडीने दूर करावा. तसेच संपूर्ण समतानगर परिसरात दर्जेदार रस्ते करून द्यावेत अशी मागणी परिसरातील रहिवाशांनी केली आहे. शाळातल्या मुली कशा येणार? लोकांच्या काही अडचणी, कोणाचं काय म्हातारे माझं सटका सुटका आहे का व्यवस्थित रस्त्याला जागा इथं? कसे जाणार घरामध्ये? आणि एवढी नगरपालिका झोप घेऊन राहिली काय या रस्त्याला? पट्ट्या तर तुम्ही कोणी सोडताय का? पण व्यवस्थित जागा द्या ना, लेकरं बाळ सगळं व्यवस्थित होते नाही म्हातारे कोतारे. अंधारा कोंधरा कसे जातील येतील, एखाद्या राज्याचं सडलं त्याला पाहा तरी आहे का वेळ कोणी? कोणी रिक्षा सुद्धा येत आहे का दारामध्ये? आज तिकडे उतरायचं तिथून इकडे यायचं, कशा घ्यावायला बाळात आणायच्या? येत लाईटाचा पोल नाही इथं. आमच्या इथे ना रस्त्याचा मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. त्यांनी जे ड्रेनेज लाईन खणली होती ती दुसरी लाईन खणली मिडलची, त्याच्याने जी माती होती ती वर आली, त्याच्यामुळे तो होता पहिला मुरुम तो पूर्ण हे झालेला आहे. आणि त्यांनी आल्यानंतर 1-2 ट्रॅक्टर टाकले आणि तेवढेच त्यांच्या पुरतं जेवढी नाली तिथपर्यंतच त्यांनी त्यांचं करून दिलं. पण बाकीच्या साईडनी जी माती होती ती माती तशीच राहिल्यामुळं आता पूर्ण गाळ झालेला आहे. इथं थोडं त्यांनी लक्ष द्यावं नगरपालिकेने ही विनंती. मग आमच्या घरात पेशंट आहे, तिथं बाळा तिने मला दवाखान्यात न्यायचंय, रस्ता सुद्धा नाही जायला. रात्रीपासून दुखतंय, डोकं ते दुखतंय. दवाखान्याला ऑटो सुद्धा येत नाही, इथं रिक्षावाला येत नाही, आमच्या छोट्या गाड्या सुद्धा जात नाही, त्या कुठ्या गाड्या मोटरसायकली. आम्हाला पायी सुद्धा चालायची पंचायत आहे, माहिती का? तुम्ही कधी रस्ते करता? व्यवस्था मुरुम टाकलं पातळ दिले जेसीपी हाकलून, मामूर नाल्या खंदून ठेवल्या तिथं. कायच्या पार मातीवर काढली त्यांनी तिथं. पाऊस आल्यानंतर माणसाला चालायची इतकी हाल होती आणि अक्षरशः गाडीचं मडगाडगा काढून आम्हाला चालावं लागतं. त्याचं गाडी रस्त्यावर उभी करावं लागते. कोणता भाग आहे हा? समतानगर आहे, चर्च डिपॉल चर्चच्या पाठीमागचा आहे समतानगर. म्हणजे माणसाने चालावं कसं? सटकून पडतो, इथं चालताना सुद्धा सटकून पडतो. चप्पल पायात त्रासली का माणूस पुढे जातो, चप्पल मागे राहते. चप्पल म्हणजे इतकी फसते इथं. म्हणजे चांगला एरिया असताना सुद्धा इथं रस्त्याचे कामं नाही आहेत. समतानगर साई सिटी हा टॉप एरिया आहे ना. मग इथं रस्ते का बरं नाही? तुम्ही फक्त पट्ट्या वाढवणार, लाईट बिल वाढवणार. इथं लाईटाचा पोल नाहीये. इथं अंधार पडतो, पूर्णपणे अंधार पडतो. हा पूर्ण कॉलनीमध्ये अंधार असतो. रस्ता नाही, काही दिसत नाही. म्हणजे गाडी कशी चालवायची? इथून खड्ड्यात गाडी जाते आमची. तिथं जे रस्ते आहे ना, मूलभूत गरजा रस्त्याची आहे आणि लाईट वगैरे पब्लिकला सगळं व्यवस्थित पाहिजे. पण वारंवार सांगून सुद्धा इथं कोणीही लक्ष देत नाही. आता या रस्त्याचे हाल तुम्ही बघताच कसे आहे ते. हे रस्ते लवकरात लवकर व्हावे एवढीच आमची इच्छा आहे. नगरपालिकेला एक विनंती आहे, आव्हान म्हणू शकता तुम्ही, किंवा त्याला निवेदन सुद्धा म्हणू शकता. कारण रस्त्याचा हा जो, जसं आम्ही आलो 15 वर्षापासून आलेलो आहे इथं राहायला, तर इतका भयानक प्रॉब्लेम आहे की जायला जागा नाही. त्यानंतर जी ड्रेनेज लाईनची त्यांनी खोदणी केलेली आहे,
डबल माती टिबल माती आज अशी परिस्थिती आहे की आम्ही आमच्या 4 व्हीलर 2 व्हीलर आणि सायकली लोकांच्या दारामध्ये लावून आम्ही आज दिवस काढतोय. दररोज संध्याकाळी जायचं कुठेतरी बंगल्यावर लांब जाऊन, आता सर्व काय आपल्या ओळखीच नाही, त्यांच्या तिथं गाडी लावायची, तिथून पायी यायचं आणि परत सकाळी गाडीला यायचं. त्यानंतर आपल्याकडे नगरपालिकेचं पाणी शुद्ध मानता येणार नाही, म्हणून सर्व लोक जे आहेत ते केनचं पाणी पिणारे लोक आता तयार झालेले आहेत. तर केनचा तर असा विषय आहे की इथून तो 20 लिटरचा जो ड्रम आहे तो आम्ही खांद्यावर घेतो आणि तिथून ते पाणी आणतो आणि आम्हाला ती पायपीट करावी लागते. आणि काही तर असे की पेशंट असे आहेत की त्या पेशंटला रिक्षा म्हटलं का तो 200 देतो, म्हणजे 500 देऊन सुद्धा आम्ही तुमच्या रस्त्याला येणार नाही, कारण कोपरगावातला सर्वात घाण एरिया असेल तर तुमचा समताचा आहे, म्हणून ते लोक सुद्धा येत नाही. अक्षरशः आम्ही झुळी करून कधी कधी पेशंटला नेतो. आणि आमचे जेवढे काही कुटुंब आहेत आम्ही एकमेकांच्या सहकार्याने चालू आहे, परंतु नगरपालिकेने याची दखल घेतली पाहिजे. आणि जो पुढचा जो तुम्ही सिमेंट रोड केला तोही खंदून ठेवलेला आहे. तिकडे चिखल इकडे चिखल, इतका चिखल झालेला आहे की आम्हालाही जातात नाही, मुलांच्या शाळा असतात त्या बसेस येत नाही, रिक्षा येत नाही, आम्हाला अक्षरशः खांद्यावर त्या मुलांना घेऊन आम्हाला जावं लागते. आणि कुठेतरी प्रशासनाने ह्या गोष्टीची हे घेतली पाहिजे. आणि आमचा सर्व सदन एरिया आहे, कोपरगावातला हा एक सदन एरिया आहे, सर्व लोक सुशिक्षित आहेत, सर्व सर्व्हिसवाले लोक आहेत आणि त्यांना ह्या रोजच्या ज्या समस्यांना आम्हाला तोंड द्यावे लागत आहे. आणि म्हणून आमची तर अशी मागणी आहे की तुम्ही सिमेंटचा रोडच झाला पाहिजे. रस्ते बनवून द्या. पहिले ना माती टाकली, त्याच्यावर मुरून टाकलं, परत चिखल झालेले, परत माती टाकली. इथं खोदाई काम झाली याचं ड्रेनेजसाठी, आणि त्यानंतर त्यांनी माती टाकलीवर परत जसं रस्ता तसंच झाले, मुरुम वगैरे टाकेल नाही खाली, आणि इथून जाता येता रस्ता नाही. पोरं व सोरं येत आहे शाळेत, ते पडले जडते. आता आम्ही जवळजवळ 10-15 वर्षापासून राहतोय आम्ही इथं. आता कधी मिळणार कधी नाही, आता मागच्या 10 वर्षापासून आम्ही प्रयत्न करीत आहोत की नगरपालिकेत वारंवार, तरी सुद्धा ते लक्ष देत नाही इथं.